मित्रांनो, जय हिंद. आज आपल्याला पाहायचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून 100 मीटरची स्ट्रॅटर्जी. जर मित्रांनो मी ही जी सांगतो स्ट्रॅटर्जी जर तुम्ही फॉलो केली तर तुम्हाला 10 ते 12 मार्क 100% भेटू शकतात. आता आउट ऑफ का नाही बोललो माहिती आहे का? कारण आउट ऑफ मार्क घेणं हे तुम्हालाही माहिती आहे खूप रेअर आहेत. खूप कमी लोकांना पैकीच्या पैकी 100 मीटरमध्ये मार्क मिळतात. नाहीतर तुम्ही एक निदान 12 ते 10 मार्क सहज घेऊ शकतात. कारण तुम्हाला सांगतो 1150 मारणे हे सोपं नाही, परंतु तुम्ही 1250 घेऊ शकता आणि एक सरासरी 1350 तर घेता येतातच. ओके, पण ही जर स्ट्रॅटर्जी जर तुम्ही फॉलो केली ना तर मला गॅरंटेड असं सांगता येईल की तुम्ही 1250च्या आतमध्ये मारू शकता. माझा स्वतःचा टायमिंग 1250च्या आतमध्ये आहे. माझा भाचा 1250च्या आतमध्ये मारतोय. माझे बरेचसे मित्र हे 1250च्या आतमध्ये मारतात ही स्ट्रॅटर्जी फॉलो करून. आम्ही प्रॅक्टिसमध्ये या स्ट्रॅटर्जीला खूप महत्त्व देतो. तर ते तुम्हाला सांगतो, जे 100 मीटरमध्ये वीक आहेत, ज्यांना 8 ते 10 मार्क पडतात, त्यांनी नक्कीच हे फॉलो केलं पाहिजे. बघा काय आहे, तुम्हाला करायचं आहे 30-40-30. ओके, 100 मीटर आहे. ओके, इथून स्टार्ट आहे. स्टार्ट कसं पण आहे, एक तर क्लॉकवाईज असेल किंवा चीप वाईज असेल. आता आपण ऑलमोस्ट सगळीकडे पाहतोय तर चीपच आहे. ओके, मग आता चीप असल्यामुळे काय होतं माहितीये का, तुम्हाला पाहिजे तसे मार्क भेटत नाही. मी बऱ्याच अशा ॲथलेटिक्स पोरांना पण बघितलेलं आहे, जो इथपर्यंत मारणार असतो त्याला इथेच मार्क मिळतात. ओके, तर ते ठीक आहे, ते तिथला प्रॉब्लेम आहे. पण आपण लक्षात ठेवायचं की आपल्याला काय करायचंय, आपल्याला काय दृष्टिकोन ठेवायचा. मित्रांनो, पहिले जे 30 मीटर आहेत ना ते तुम्हाला सांगतो, तुम्हाला वाकूनच स्टार्ट करायचंय. ओके, म्हणजे आता इथे या व्हिडिओच्या माध्यमातून दिसेल का नाही मला माहित नाही, परंतु तुम्हाला अशा प्रकारे तुम्ही स्टार्ट घेतलेलं आहे. ओके, तर तुम्हाला पहिले 30 मीटर जे आहे ते अशा प्रकारे धावायचं आहे. मान अशी वरती घ्यायची नाही. ओके, अशा प्रकारे तुम्हाला वाकूनच धावायचं आहे. हे झाले तुमचे 30 मीटर आणि स्टार्ट एकदम भयंकर असलं पाहिजे. मी तर असं सांगेन की कोणीही बसून स्टार्ट घेऊ नका. म्हणजे जो 100 इव्हेंट खेळणारा विशेष ॲथलेटिक असेल त्याला वगळता कोणीही असं बसून जी पोझिशन असते ना ती घेऊ नका. तुम्हाला अशा प्रकारे पोझिशन घ्यायची आहे. ओके, पूर्ण जो जोर आहे तो पुढच्या पायाला लावून ठेवायचं आहे, जेणेकरून क्लॅप वाजलं किंवा स्टार्ट वाजलं तर आपण झटक्यात निघू शकू. आता आपण बरेच वेळा काय करतो माहिती का, असं सुरुवात करतो आणि लगेच इकडेच उठतो. म्हणजे स्टार्टिंगलाच 5 मीटरलाच उठतो आणि असं असं धावायला लागतो. आणि आपण काय करतो माहिती का, एकदम बॉडी लॉक करतो, बॉडी टाईट करतो आणि फक्त खेचण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही कधीही बघा, कधीही ही मुठी ज्याने ज्याने अशी टाईट कसले ना त्याला मार्कच मिळत नाही. तुम्ही आता जे डेमो येणार आहे त्या डेमोमध्ये ट्राय करा, एकदम फ्री रन करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे एकदम तुमचे हात पाय मोकळे असले पाहिजे. हात असे चपाती ठेवा, चपाती याला म्हणतो आम्ही, चपाती ठेवा. हे चपाती अशा प्रकारे खोला आणि जेवढं जास्त तुम्ही हात चालवणार, 100चा फंडाच असा आहे की जेवढा जास्त तुम्ही हात चालवणार तेवढं तुम्हाला चांगलं इथे येणार. कारण पाय सगळ्यांचे चालतात, हात इथे चालवणं महत्वाचं आहे. पॉकेट टू आय. ओके, हा आपला पॉकेट आणि हा आय, पॉकेट टू आय, पॉकेट टू आय हे झालं पाहिजे. याच्यासाठी तुम्हाला पहिले 30 मीटर असं वाकूनच स्टार्ट घ्यायचं आहे. ओके, हा तुम्हाला काही लोकांना असं सवय नाही तर ते असं करू शकताय, पण टाईट ठेवायचं नाही, एकदम फ्री आणि एकदम रिलॅक्स. ओके, हे तुम्हाला करायचं आहे. हे करत असताना मी असं म्हणेन की अंगठा बाहेर काढा. बरेच लोक असं अंगठा दाबून ठेवतात. बघा, अंगठा जेव्हा तुम्ही बाहेर ठेवतात ना तेव्हा तुम्हाला दिशा मिळते. ओके, हे बघा असं, हे असं तुम्हाला दिशा मिळते. तुमची नजर बरोबर ह्याच्यावर असते. ओके, तर अंगठा बाहेर ठेवा आणि अंगठा बाहेर ठेवून तुम्ही अशा प्रकारे हे हाताची स्विंग करू शकता. ठीक आहे, तर हे झालं तुमचं 30 मीटर. आता 30 मीटर झाल्याच्या नंतर तुम्हाला हे जे चेस्ट आहे ना, ते चेस्ट अप करायचं आहे आणि चेस्ट अप करून फुल धावायचं आहे. तुम्हाला फुल स्विंग करायचे. ओके, फुल जेव्हा तुमची स्विंग होणार तुम्हाला या 40 मीटर पर्यंत फुल स्विंग घ्यायची आहे. आता जे शेवटचे 30 मीटर आहेत मित्रांनो, इकडे जीव लावायचा आहे. इथे जर तुम्ही जीव लावला नाही तर तुमचं 100 मीटर रेस कंप्लीट होणार नाही, तुम्हाला चांगले मार्क मिळणार नाही. मी सांगतो बघा, भरपूर लोक चुका करतात, तुम्ही पण चुका करत असतील. तुम्ही काय करता माहिती का, इकडे शेवटचे 10 मीटर जेव्हा असते ना तेव्हा तुम्ही सोडून देता.
का? कारण तुम्ही फक्त ही लाईन क्रॉस करायला बघता. बघा बरेच लोक काय करतात, लाईन संपली विषय संपला. तसं नाही आहे. तुम्ही या लाईनीपर्यंत स्प्रिंट मारायची आहे तुम्हाला, समजलं का? या लाईनीपर्यंत, जोपर्यंत ही लाईन कापत नाही तोपर्यंत तुमची जी स्पीड आहे ती कमी होऊ द्यायची नाही. नाहीतर गेलं म्हणून समजा. तुम्ही काय करता, या लाईनला संपवण्याच्या उद्देशाने तुम्ही इथेच स्लो करता आणि इथून जे पुढचे 10 मीटर आहेत ते तुम्ही लाईन संपवायच्या हिशोबाने स्लो होऊन जाता, तुमची स्प्रिंट कमी होते. नाही मित्रांनो, ही लाईन जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत तुम्हाला स्प्रिंट कमी करायची नाही. जी स्पीड आहे तुमची ती स्पीड व्हायची आहे. आणि जे शेवटचे 30 आहेत ना तिकडे तुम्हाला फुल खेचायचे. फुल तुम्हाला सांगतो, जेवढे तुमचे पाय हे उठतील ना तेवढं तुमचं 100 मीटर बेस्ट होईल. आणि जर पाय उठले नाही तर लक्षात घ्या तुमचं 100 मीटर बेस्ट होणार नाही. मी तुम्हाला ही ते क्लिप दाखवतो बाजूला, ही नुसती क्लिप पहा, किती जबरदस्त क्लिप आहे. ओके, बघा कशा प्रकारे पाय वरती उठतात, कशा प्रकारे हातांची स्विंग होते. ओके, आणि अजून एक सांगतो तुम्हाला, जे श्वासोच्छ्वास आहे ना ते अशा प्रकारे घ्यायचं. ओके, म्हणजे ते नाकाने घेऊन तोंडाने सोडणे, तोंडाने घेऊन तोंडाने सोडणे हे होते. आणि 100 मीटर तुम्हाला माहिती आहे जास्त अंतर नाही, लगेच चालू होते लगेच संपते. पण तुम्ही असं केलं ना, बघा मी तुम्हाला सांगतो एकदम घोड्यासारखे पळणार तुम्ही. आणि पळताना फुल पंजांवरच पळायचंय. जिकडे स्पाइक्स उपलब्ध आहेत तिकडे स्पाइक्स लावूनच पळायचं. आणि जिकडे स्पाइक्स उपलब्ध नाही तिकडे एकतर तुम्ही उघड्या पायाने पळा, नो डाऊट, पण सिंथेटिक वर उघड्या पायाने पळू नका, कारण तुमचं मग पाय सोलपाटणार, तुम्हाला पुढचे इव्हेंट द्यायला भारी पडून जाईल. ओके, तर तुम्ही चांगले ग्रिपवाले बूट असतील ना ते घ्या आणि जबरदस्त पळा. बघा तुम्हाला 100% रिझल्ट मिळणार. ही स्ट्रॅटर्जी मित्रांनो तुम्हाला एकदम सीधी सिंपल वाटत असेल, पण खूप भयंकर आहे, खूप रिझल्ट देणारी आहे. ओके, आम्ही तर हेच फॉलो करून करून 100 मीटरला 12 मार्क घेतलेले. आता हे करत असताना मित्रांनो तुम्हाला नुसतं स्ट्रॅटर्जी फॉलो करून जमणार नाही. तुमच्या प्रॅक्टिसमध्ये ह्या टॉप 8 गोष्टी होत आहेत का ह्या लक्षात द्यायला लागेल. कारण कसं आहे माहिती आहे का, 100 मीटर हा एक असा इव्हेंट आहे जो स्पीडचा इव्हेंट आहे. लगेच चालू होतो लगेच संपतो, तुम्हाला माहीतच नाही पडणार. मग त्यासाठी आपल्याला खूप सारा सराव करावा लागतो. ओके, तो सराव करण्यासाठी तुम्ही बघा तुमच्या प्रॅक्टिसमध्ये एबीसी ड्रिल घेताय का? जर एबीसी ड्रिल घेत नसेल तर तुमचे पाय खोलणार नाही, तुम्हाला एबीसी ड्रिल लावावं लागणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे स्किपिंग. स्किपिंग तुम्हाला 2-2 मिनिटाचे राऊंड लावायचे आहेत, 3 ते 5 राऊंड लावायचे आहेत. ह्याच्यामध्ये काय होतं, तुमचा स्टॅमिना वाढतो. ओके, जेवढा भयंकर स्टॅमिना तुमच्यामध्ये असेल ना तेवढा भयंकर तुमचा 100 आणि 1600 मीटर होत असतो. त्यानंतर शटल रन पण स्टॅमिनाचा झाला. त्यानंतर स्टेपिंग कसे झाले माहिती आहे का, पाय आपले चपळ बनले पाहिजे, कारण 100 मीटर मध्ये चपळता लागते. चपळ बनले पाहिजे, त्यामुळे तुम्हाला स्किपिंग करावी लागणार आहे. त्यामध्ये स्क्वॉट आलं. स्क्वॉट म्हणजे तुमच्या थायमध्ये पॉवर असली पाहिजे. जर पायात ताकद नसेल ना तर तुमचं बघा 100 मीटर जाणारच नाही आणि गोळा पण जाणार नाही, कारण गोळाला पण स्टेपिंग आपण घेतो ना पायातून ताकद काढत असतो. ओके, त्यानंतर बघा हिल आता या काळात तुम्ही हिल खूप कमी केली पाहिजे किंवा बंद केली तरी चालेल, पण 100 मीटरच्या एक्सरसाइज मध्ये हिल गरजेचं असते. त्यानंतर नेक्स्ट आहे 200 मीटरचे तुम्हाला हिट मारायचे. ओके, म्हणजे आपण जे शूट लावतो, जे स्प्रिंट लावतो ते 200 मीटरचे तुम्ही लावले पाहिजे. त्याच्यामध्ये पण जबरदस्त स्टॅमिना वाढतो. ओके, 90% एफर्टने लावले पाहिजे. कसे? 90% एफर्ट्सने लावले पाहिजे. ओके, नेक्स्ट आहे फार्टलेग तर इतका दमदार आहे ना, स्लो फास्ट हे सगळं तुम्हाला मी पहिलंच सांगून ठेवलेलं आहे. आपला शेड्यूल जर तुम्ही फॉलो करत असाल तर या सगळ्या गोष्टी त्या शेड्यूलमध्ये आहे. ओके, आणि तुम्ही जर फॉलो करत असाल तर 100% तुम्हाला हे रिझल्ट दिसणार आहे. ओके, तर अशा प्रकारे माइंडसेट ठेवा. बघा 100 मीटर मध्ये पैकीच्या पैकी. आणि काही अडत असेल किंवा काही विचारायचं असेल तर आपलं कमेंट बॉक्स ओपन आहे. ओके, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू, जय हिंद.